नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता वातावरणामध्ये होत आहे प्रचंड बदल। यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। पण वातावरणामध्ये असा कोणता बदल होत आहे की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, आपण जर मान्सून वरती लक्ष केंद्रित केलं तर मान्सूनच्या मुख्य 2 शाखा असतात। एक शाखा अरबी समुद्राकडे जाते तर दुसरी शाखा ही बंगालच्या उपसागराकडे जात असते। या वर्षी अरबी समुद्रातील शाखा सध्यापर्यंत शक्तिशाली आहे, परंतु बंगालच्या उपसागरातील शाखा ही शक्तिशाली दिसत नाही। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये जर पर्जन्यवृष्टी हवी असेल तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होणं गरजेचं आहे। आणि आनंदाची वार्ता मित्रांनो की बंगालच्या उपसागरातील शाखा आता सक्रिय होत आहे। येत्या काही तासांमध्ये ही शाखा तीव्र गतीने सक्रिय होणार आहे। यामुळे महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये वातावरणात बदल संभवत आहे। यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की जसजशी बंगालच्या उपसागरातील शाखा शक्तिशाली होईल त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून आपल्याकडे ढगांचा ताफा येणार आहे। आणि यामुळे मित्रांनो, वातावरणातील हा बदल आजपासून पर्जन्यवृष्टीसाठी पूरक असणार आहे। त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची असणारी स्थिती वाढताना दिसणार आहे। बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्याचबरोबर येत्या 72 तासांमध्ये बंगालच्या उपसागरातील हे वातावरण आणि ही असणारी शक्ती वृद्धिंगत झाली तर आपल्याला इथपासून पाऊस वाढताना दिसेल। आणि पावसाचा जोर हा 23 जून पासून आणखीन वाढून आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत दिसणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होत आहे। म्हणून येत्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस दिसणार आहे। अशा परिस्थितीमध्ये विजा कोसळण्याची भीती सुद्धा वाढणार आहे आणि आपला जीव लाख मोलाचा आहे। शेतामध्ये पेरणीची व इतर कामे करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की जीव सुखी तर जग सुखी। यामुळे आपण एक काम करायचे की विजा कडाडू लागल्या की तिथं आपल्या हातातलं काम थांबवायचे, झाडाखाली थांबायचं नाही, मोबाईल स्विच ऑफ करायचा। आपण आपलं कुटुंब, आपले सहकारी आणि आपल्या पाशी असणाऱ्या गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं, एवढं वचन हा आपला मित्र उदय आपल्याकडून मागतोय। काय माझी इच्छा तुम्ही पूर्ण करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करणार? मला वाटते होय। तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आजपासून संपूर्ण राज्यामध्ये 100% वाढणार पावसाचा जोर। आपल्याकडे सध्या पाऊस कसा कोसळलाय कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात पाऊस कधी कसा कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।